समाधान सरवणकर आपल्यासोबत आहेत. खरं तर पराभवानंतर अनेक आरोप प्रत्यारोप सगळ्याच उमेदवारांकडनं पक्षांकडनं होत आहेत. तुमच्या बाबतीत काय नेमकं घडलेलं असतं तुम्हाला वाटतंय? आज पराभवाच्या बाबतीत बोलायचं तर पहिली तर गोष्ट माझ्या मतदारांनी आज 100% माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आज थोडक्या मतांनी पराभव झाला पण ठीक आहे. आज एवढी जे काही समोरचे पक्ष ज्या प्रकारे प्रचार करत होते, आज माझ्या विरोधात 5-5 आमदार असताना 2 पक्षप्रमुखांच्या सभा झाल्या. या सर्व गोष्टी एका प्रभागात होताना देखील आज माझ्या मतदारांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. त्यासोबतच पराभवाची कारणं बघताना एक कुठेतरी आज महायुती म्हणून आज शिवसेना भाजप आम्ही एकत्रितपणे ह्या माही विधानसभेमध्ये काम करत होतो आणि काम करत असताना भाजपच्या काही पदाधिकारी खरं चांगल्या प्रकारे माझ्यासोबत काम करत होते. पण एक विशिष्ट एक टोळी होती ज्या वेळेला भाजपची, जी लोकसभेपासनं महायुतीला ह्या परिसरामध्ये कसं हरवता येईल ह्यासाठी काम करणारी ही जी काही टोळी आहे, त्यांनीच ह्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये त्याच प्रकारे ह्या वेळेला काम केलं. आज फक्त आमचे उमेदवार नव्हे, शिवसेनेचे उमेदवार नव्हे, काही भाजपचे जे काही 182चे जे उमेदवार असून दे, 190चा उमेदवार त्यांचा असून दे, ते पाडण्यासाठी देखील ह्या टोळीचं काम चालू होतं. आणि महायुती कसा प्रकारे ह्या विधानसभेमध्ये ह्या लोकसभेमध्ये पराजय होईल यासाठी ही काही मंडळी भाजपचे जे काही पदाधिकारी इकडचे आहेत, जे जुने पदाधिकारी आणि आता सध्या काही पोस्टवरती आहेत, हे काम करत आहेत. मुळातच भाजपनं कायमच एकत्र लढण्यासाठीची भूमिका घेतलेली होती. अनेक पोटेन्शियल उमेदवार जे होते त्यापैकी तुमचे एक हाय व्होल्टेज ड्रामा इथे पाहायला मिळत होता. ठाकरेंकडनं सुद्धा ताकद लावण्यात आलेली होती. मुळात भाजपच्याच अंतर्गत गटबाजीमुळे तुमचं मोठं नुकसान झालं असं वाटतं? 100%. पण मला असं वाटतं की भाजपचे जे काही वरिष्ठ नेते आहेत, मला वाटतं मुख्यमंत्री साहेब असून देत, त्यानंतर मुंबई अध्यक्ष त्यांचे असून देत, शेलार साहेब असून देत, या सर्वांनी सर्व इकडे महायुतीच्या उमेदवारांना 100% पाठिंबा दिलेला आहे. किंवा त्यांचे जे काही भाजपचे काही वरिष्ठ पदाधिकारी इकडचे जे काही होते त्यांनी देखील तशा प्रकारे काम केलेलं होतं. पण मला 1-2 दिवसाआधी काही इकडचे जे काही पदाधिकारी आहेत किंवा RSSचे काही पदाधिकारी आहेत, ह्यांच्याकडनं काही चॅट्स दाखवण्यात आल्या. काही इंटरनल काही एक जी टोळी होती ज्यांनी लोकसभेला देखील महायुतीचा जो काही उमेदवार होता त्याला पाडण्याचं जे काही काम केलेलं होतं, हे परत सक्रिय झालेले होते. आणि कुठेतरी इंटरनली आज मेसेज करत होते की कशा प्रकारे आपल्याला ह्या सीट्स पाडायच्या आहेत, कशा प्रकारे आपण म्हणजे जे काही चॅट्स त्यांचे होते अक्षरशः आपण विचार करू सुद्धा नाही शकत अशा प्रकारे ते कशा प्रकारे प्लॅनिंग त्यांची चालू होती. आणि हे सर्व भाजपचे जे काही पदाधिकारी होते ह्यांनीच मला दाखवलं. त्यावेळेला भाजपचे पदाधिकारी होते की RSSचे RSSचे कार्यकर्ते होते. ते प्रत्येक 2 दिवसानंतर कार्यालयात आमच्या येत होते. कशा काय प्रकारे काम चालू होतं, कशा काय प्रकारे भाजपचे कार्यकर्ते काम करतायत. आणि चांगल्या प्रकारे RSSनी ह्या निवडणुकीत आम्हाला 100% पाठिंबा दिलेला आणि एक चांगल्या प्रकारे त्यांचं काम चालू होतं. पण इंटरनली भाजपचे काही पदाधिकारी देखील चांगल्या प्रकारे काम करत होते. पण एक ठराविक टोळी, मी परत बोलतो, ही जी टोळी आहे ही भाजपसाठीच खूप त्रासदायक आहे. कारण की भाजप माही विधानसभेतनं असून दे किंवा दक्षिण मध्य मुंबईमध्ये असून दे, ही टोळी जी अशा प्रकारे काम करते की भाजपची जी इंटरनल जी काही एक बांधणी आहे ही खराब करण्याचं काम करते. आज भाजप असा पक्ष आहे जो कधी पैशासाठी काम नाही करते, एथिक्ससाठी किंवा काही ज्या काही आहेत त्यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी असते. सगळे वेल एज्युकेटेड असतात, चांगलं कौटुंब असतं त्यांचं, कुठल्या पैशासाठी कधी काम नाही करत, फक्त देशप्रेमासाठी ही मंडळी काम करत असतात. पण ह्यांच्यामध्ये देखील कुठेतरी एक काहीतरी चुकीचा मेसेज पाठवणं आणि हा पक्षाचा आदेश आहे का अशा प्रकारे आज त्या पदाधिकाऱ्यांना दिले वाटतं की पक्षाचा असा आदेश आहे का, तर पक्षाचा असा आदेश नसतो. हा त्या व्यक्तींचा जी काही लोक आहेत ह्यांचा आदेश असतो. याबद्दल तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत संवाद साधणार का? महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी, अगदी मुंबई अध्यक्षांशी बोलणार का? काय नेमकी पुढची वाटचाल? 100% ह्याबाबत सर्व इलेक्शनच्या दिवशी एक दिवस आधीच RSSचे जे काही पदाधिकारी आले त्यांच्याकडनं मला कळण्यात आलं की हे सर्व चॅट्स, हे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा त्यांच्याकडे आहे. माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही आहे, पण RSSच्या पदाधिकाऱ्यांकडे ही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. ही सर्व रेकॉर्डिंग त्यांनी फडणवीस साहेबांकडे आम्ही पोचवणार आहोत आणि याबाबत योग्य ती आम्ही तक्रार दिलेली आहे की ह्या वारंवार गोष्टी होत आहेत. आणि येणाऱ्या काळात जर लोकसभा आपल्याला जिंकायची असेल, मोदी साहेबांचे हात भक्कम करायचे असतील, तर ह्या गोष्टी आणि हे जे काही पदाधिकारी ह्यांना पक्षापासून दूर करणं गरजेचं आहे, तरच येणारी लोकसभा आपण जिंकू शकतो, हे त्यांचं म्हणणं आहे. कसं आपण हिंदू मतं, मराठी मतं ही विभागली तर काय होतं ह्या गोष्टीचा वारंवार ह्या लोकसभेमध्ये आपल्याला अंदाज येतो आहे. आज माहीम विधानसभेमध्ये विधानसभा आपण हरलो, आज कॉर्पोरेशनमध्ये फक्त 1 सीट फक्त 100 मतांनी आपण जिंकलो. तिथे देखील ह्या टोळीने पूर्ण पाडण्याचा प्रयत्न केलेला होता भाजपच्या उमेदवाराला. ठीक आहे, आम्ही शिवसेनेचे उमेदवार आहोत तिथपर्यंत ठीक आहे.
भाजपचे उमेदवार सुद्धा जिंकू नये यासाठी ही लोक कार्य करत आहेत. त्या बाबतीत मला असं वाटतं योग्य ती कारवाई लवकरच होईल. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता सगळ्याच महापौर पदासाठीची मोटबांधणीला सुरुवात झालेली आहे. वाटतं शिंदेंचा महापौर, शिवसेनेचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर असेल? मला असं वाटतं महापौर हा महायुतीचा 100% होईल. लोकांनी जसं मतदान केलेलं आहे महायुतीला पण तसं शिंदे आग्रही आहेत. बाळासाहेबांच्या विचाराचा महापौर हा 100% मुंबई महानगरपालिकेवरती होईल. एका कुटुंबाचा नव्हे तर मुंबईकरांचा महापौर हा मुंबई महानगरपालिकेवर आपल्याला दिसेल. पण ज्या पद्धतीनं आता मुंबईतला महापौर कोण होणार यासाठी दिल्लीत जाऊन चर्चा सुरू आहे, तर या चर्चेला यश मिळेल एकनाथ शिंदेंना असं वाटतं? मला परत एकदा वाटतं की महायुतीचा महापौर होईल हे सर्वांना माहिती आहे, पण येणाऱ्या काळात कळेल कोण महापौर होणार आहे. आणि महायुतीची जी काही आता चांगले कार्य चालू आहे मुंबईकरांसाठी चांगलं काम होईल महापालिकेत. नक्कीच. धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल. व्हिडिओ उमेशसह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 मराठी, मुंबई.